कल्याण डोंबिवली मनपा सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेना आणि भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू झालेत अशी माहिती मिळते। केडीएमसी मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांसाठी शिवसेना आणि भाजपनं जाळं विणायला सुरुवात केली आहे। कल्याण डोंबिवलीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी पोहोचलेले आहेत। त्याच स्थळी ठाकरेंच्या शिवसेनेतले 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। केडीएमसी मध्ये सत्ता स्थापनेसाठी 62 जागा हव्यात। शिवसेनेकडे सध्या 53 तर भाजपचे 50 नगरसेवक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 तर मनसेकडे 5 नगरसेवक आहेत। त्यांना आपल्या गळ्याला लावून सत्ता स्थापनेसाठी घोडाबाजार जोरात रंगल्याची चर्चा आहे। दरम्यान याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश काटे। नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण निवडणुकीपूर्वी जर पाहिलं तर फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याचं आपल्याला समोर आलं होतं। शिवसेना असेल भाजप असेल एकमेकांचे पदाधिकारी फोडताना आपण पाहिलेले आहेत। मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांचे संख्याबळ जास्त नसल्यामुळे आता रस्सीखेच सुरू आहे। भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक निवडून आलेले आहेत तर शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती कोणाचा महापौर बसेल यासाठी रस्सीखेच सुरू आहे। संख्याबळ 62 असणं अपेक्षित आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाचे 11 नगरसेवक आहेत तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत। त्यामुळे 9 नगरसेवक जे आहेत ते अज्ञातस्थळी गायब झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याप्रमाणे मनसेचे 5 नगरसेवक देखील अज्ञातस्थळी आहेत। त्यामुळे ह्या दोघांची फोडाफोडी होऊ नये, घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांचे नगरसेवक कल्याण डोंबिवलीतून गायब झाले आहेत। एकंदरीत भाजप आणि शिवसेना या दोघांचाही रस्सीखेच सुरू आहे। या ठिकाणी घोडेबाजार देखील होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं सत्ता कोणाची स्थापन होईल यासाठी भाजप असेल किंवा शिवसेना असेल दोघांकडूनही रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे ठाकरे गटाचे 9 नगरसेवक जे आहेत ते अज्ञातस्थळी असल्याची माहिती एबीपी माझाला आपल्याला एका नगरसेवकाच्या पतीने दिलेली आहे। त्यामुळे नेमकं कल्याण डोंबिवलीमध्ये आता कशा पद्धतीने सत्ता स्थापन होईल आणि या ठिकाणी दोघांचं रस्सीखेच कसं सुरू आहे हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोणाचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती बसतोय हे पाहणं देखील आपल्याला या निमित्ताने महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।